या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा वाशीचे महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे डॉक्टर तानाजीराव सावंत यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अधिकृत सूत्राकडून मिळालेली माहिती अशी आहे की डॉक्टर तानाजीराव सावंत यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे। संभाव्य यादीमध्ये त्यांचं नावही असल्याची सध्या चर्चा सुरू आहे। मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाची आणि मोठी राजकीय बातमी आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय। या क्षणाची सर्वात मोठी बातमी भूम परंडा वाशीचे शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजीराव सावंत यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। थेट बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील मोठी आणि महत्त्वाची बातमी भूम परंडा वाशीचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजीराव सावंत यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे। संभाव्य यादीमध्ये त्यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे। मोठी बातमी राजकीय या क्षणी आम्ही तुम्हाला थेट दाखवतो। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ही महत्त्वाची बातमी मानली जाते। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा वाशीचे शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजीराव सावंत यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे। मोठी बातमी या क्षणाची सध्या आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आमचं 1 नंबरचं चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,12,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा। आम्ही तुम्हाला थेट बातमी दाखवतोय। महायुतीचे भूम परंडा वाशीचे उमेदवार शिंदे गटाचे डॉक्टर तानाजीराव सावंत यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे। सूत्राकडून मिळालेली माहिती सध्या महाराष्ट्राचे ते आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे होते। आता भूम परंडा वाशी मतदारसंघातून ते विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकलेले आहेत। थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। त्यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे। थेट बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय।